नंदू अँड बाम सुद्धा रेडी आहेत. येस, वेलकम. ऑफिशियल्स चला मॅच ऑन करा. 10:52 झालेत. तर पहिला सामना सुरू होईल आजच्या दिवसातील. 1 डिसेंबर ते 14 डिसेंबर हा रणसंग्राम किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी आपण पाहतोय. विविध संकल्पनेतून साकारणारी स्पर्धा, ज्यामध्ये आपण पाहतोय खुला गट असेल, ओपनचे सामने आपण पाहिले, तालुका नियामध्ये पाहिले, ग्रामीण पाहिलं आणि किंजल ट्रॉफीचं वैशिष्ट्य सुद्धा आपण पाहतो. महिला वर्ग सुद्धा एक दिवस या स्पर्धेमध्ये त्यांचे संघ सुद्धा खेळणारे, ज्या अनेक विभागामधून खेळत असतात. वायू 11 बोनकोडे बॅटिंग करेल. सलामीची जोडी सरकले दोन्ही सलामीवीर. परशुराम साठे आणि फलंदाज आपण पाहतोय माजिद. परशुराम साठे आणि माजिद बलोत स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सिक्सेस, बाउंड्रीज. 24 ला इव्हेंट टीम कडून पाहतोय आतापर्यंत 340 चौकार पाहिलेत, षटकार पाहिले 393, 393. काही वेळातच आमचे स्कोरर कांचन पालकर सुद्धा जॉईन होतील. आज दीपक पाटील सर यांना आपण ऐकणार आहोत. बी ग्रुपमध्ये आज आपण पाहतोय वायू 11 बोनकोडे इच्छापूर्ती वाशीगाव. मॅच ऑन होईल. पहिलं षटक योगेश भगत, अर्थातच ग्यारो. तेजस्वी मात्रे यांचा वाढदिवस आणि आजच्या दिवसातील हा पहिला सामना आहे. आघाडीची जोडी सरकल्या. ग्यारो म्हटला तर एक विध्वंसकारी फलंदाज आहेत. अनेक मैदानं गाजवलेत. आपल्या बेमिसाल कमाल बहारदार खेळानं तो नेहमीच सर्वांचा चाहता बनलाय. मात्र आज हे नवी मुंबईचे दोन्ही नामांकित संघ या स्पर्धेमध्ये. ऑफिशियल स्कॉल 10:55 सकाळचं सत्र. पहिला चेंडू 24 ला इव्हेंट. वेलकम, सुस्वागतम. पहिला चेंडू योगेश भगत उर्फ ग्यारो समोर उभाय परशुराम साठे. पहिला चेंडू ड्रॉइंग करते मिडाउन कडे. फिल्डर रेडी. ग्यारोचा पहिला चेंडू. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट न समोर ठेवला. यस, पुढ्यामध्ये चेंडू ठेवला. थोडासा प्रेशर जाणवते अंडर प्रेशर खेळताना. चांगली गोलंदाजी योगेश भगत ग्यारोला पाहतोय. वेगवेगळे चेंडू फेकणं ही त्याची खासियत आहे आणि तो कोणती संधी निर्माण करत नाही. दोन फलंदाजांमध्ये चर्चा सुद्धा सुरू असेल, कारण समोर इच्छापूर्ती वाशीगाव आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याचा एक वेगळा अनुभव असतो. लॉफ करतोय स्ट्रेट हिट आणि हा फटका पॉवरफुल हिट. 6 धावेसाठी 2 चेंडूवर प्रतीक्षा केली आणि त्यानंतर बॅट मधून हा तडाखा, षटकार. तीन चेंडूचा खेळ समाप्त. फर्स्ट मॅच वायू 11 बोनकोडे आणि इच्छापूर्ती वाशीगाव. ओ गुड बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहतोय थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. योगेश भगत ग्यारो. 2 चेंडू डॉट नंतर आलेला स्ट्रेट हिटचा पॉवरफुल षटकार. पॉवर प्ले 1चे पहिले षटक. योगेश भगत ग्यारोला पाहतोय.
राऊंड विकेट न स्लोवर वन. आता टप्पा थोडा चेंज केला मात्र थोडी लाईन भरकटली. योगेश भगत गॅरोला पाहतो. आतापर्यंत 4 चेंडू 7 धावा आहेत. परशुराम साठेच्या बॅटमधून एक तडाखा पाहिला मात्र उर्वरित चेंडू योगेशचे पाहिले. त्यांनी फलंदाजांना थांबवलं. तिथे डीप लॉंग ऑफ आहे, एक डीप स्क्वेअर लेग. ओ बॅटच्या मधोमध टायमिंग प्रॉपर होतं. स्ट्रेट इट लॉंग ऑफला फिल्डर रेडी. पकडणार का जेल? यस फायनली तिथे रेडी होते, आपल्या पोझिशनवर रेडी होते. आणि हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना वायू 11 बोनकोड्या समोरचा पुढ्यातला चेंडू लॉफ केलाय. सरळ आपण पाहिलं तिथे थोडा शक्तीचा अभाव जाणवला आणि पहिला गडी बाद झालाय वायू 11 बोनकोडे या संघाचा. 5 चेंडूचा खेळ समाप्त. धावा दाफलकावर 7, एक विकेट. पाच चेंडूचा खेळ समाप्त. 7 धावा आहेत. सलामीवीराकडून जी अपेक्षा होती मात्र तो बाद झाला. एक षटकार होता. कुमारनं चांगला झेल टिपला. पॉवर प्ले 1 मध्ये खेळत असताना बॅटिंग टीम वायू 11 बोनकोडे. स्क्रीनवर आपण पाहतोय स्पर्धेचे मुख्य आयोजक तेजसजी म्हात्रे. रायगड क्रिकेटसाठी नेहमी उल्लेखनीय कामगिरी आज तागायत आपण त्यांची पाहिली. मग पावसाळी रबर बॉल क्रिकेट असो, टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा असो आणि रायगडमधील काही भव्य दिव्य आयोजन असो ज्यामध्ये त्यांचं खूप मोलाचं सहकार्य असतं. असे किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफीचे मुख्य आयोजक तेजसजी म्हात्रे यांचा आज वाढदिवस. 5 चेंडूचा खेळ संपलाय. योगेश भगत गॅरो. एकूण धावफलक वायू 11 बोनकोडे 7 धावा आहेत, 7 रन्स. ऑन साइडला स्विंग चेंडू होता, थोडी गती कमी होती. ओ गुड बॉलिंग. समोरून अगदी चेंडू स्विंग होत असताना बीट करतोय. एंड ऑफ दी ओव्हर. आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा दाफलकावरची टोटल 7. इच्छापूर्ती वाशीगाव संघानं टॉस जिंकलाय. फिल्डिंग करत असताना जसं मगाशी गॅरोनं सांगितलं, आज मागच्या अंगामध्ये काही यंगेस्ट खेळाडूंना त्यांनी संधी दिली. मात्र या पर्वामध्ये आपण पाहतो या सीझनमध्ये त्यांच्याकडून खूप काही अपेक्षा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर एकूण धावफलक 7 या धावसंख्येवर. माचित बलोच कडून अपेक्षा. विघ्नेश पाटील आलाय, तो सुद्धा तेवढाच आक्रमक आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावर 7 धावा आहेत.
नितीन सुतार या पहिला चेंडू आणि इथे सुरुवात करून देत असताना ऑफ स्टंपचा चेंडू फुटवर कमालीचं होतं. त्यानंतर कंप्लीट टेक्निक दाखवली. टायमिंग स्ट्रोक डीप कडे 5 षटकांचा पूर्वार्ध. वायू 11 बोनकोडे दाफलकावर धावा 11 धावसंख्येवर पोहोचला. बॅटिंग करत असताना आता परशुराम साठे बाद झाल्यानंतर मनोज बलोच आणि विघ्नेश कडून संघाला अपेक्षा. क्रमांक 3 वर विघ्नेश. नितीन सुतार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर गेला. खूप बाहेर होता चेंडू. पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल. नितीन सुतारचंही दुसरं षटक दाफलकावर धावा टोटल 12. फुटवर्क व्हॉट अ क्लासिक शॉट. अप्रतिम आकर्षक हा फटका पाहायला मिळाला. 24 ला इव्हेंट कडून आपण हा रिप्ले पाहू शकता. गुड स्ट्रोक. नितीन सुतार फुटवर्क वापरलं. बाहेर जाणारा चेंडू बॅटचं तोंड उघडलं आणि ही गोलंदाजावर दिलेली चपराक बघा. गुड फुटवर्क स्टायलिश स्ट्रोक. नितीन सुतारनं आतापर्यंत 2 चेंडूमध्ये मार खाल्लाय. 1 व्हाईट बॉल 2 चौकार आले. माचित बलोच 2 चेंडूमध्ये वैयक्तिक योगदान 8. सुरुवात करून देत असताना संघासाठी जिथे पहिल्या षटकामध्ये गॅरोनं थोडा दबाव परिस्थिती निर्माण केली मात्र त्यानंतर चूक प्रत्युत्तर देताना माचित बलोच ताफलकावर धावा टोटल 16 या धावसंख्येवर. वायू 11 बोनकोडे थोडासा बदल करत असताना डीप लॉंग ऑन फुटवरचा वापर कमालीचा फटका. इंटेलिजंट स्ट्रोक. आणखीन एक एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हात तडाका. माचित कडे तो सुपर क्लास आहे बघा. त्याचे 2 फटके पाहिले चौकार आणि त्यानंतरचा षटकार आपण पाहिला. पुन्हा एकदा मनगटामध्ये प्रचंड ताकद आहे. चूक प्रत्युत्तर. धावफलक वेगाने पुढे सरकेल. धावफलक आपण आतापर्यंत पाहिलं 22 जिथे पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या. 2 चौकार आणि त्यानंतर षटकार. नितीन सुतार थोडा महागडा ठरतो. इच्छापूर्ती वाशीगावसाठी. डीप लॉंग ऑन आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर. स्क्वेअर लेगला सुद्धा व्ह्यू रचना आहे. थोडासा चेंजेस करतोय. फील्ड रिप्लेसमेंट. एक क्षेत्ररक्षक हटवलाय त्याला आता दूरवर. हे डावफेज आखताना माचित बलोच विरुद्ध कारण त्याचा स्ट्रॉंग झोन मध्ये पाहिलं पॉइंटला 2 चौकार. थोडासा बदल करत असताना डीप पॉइंट कडे क्षेत्ररक्षक. डीप लॉंग ऑफ गॅरोय ऑन साइडला. नितीन सुतार पुढचा चेंडू फ्रंटफुटला आले. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला 2 क्षेत्ररक्षक. आता सावध फटका खेळला. संयमता दाखवली. आक्रमक पवित्रा नक्कीच होता मात्र त्यानंतर आपण धाव घेण्याची तयारी होती. माजिद बलोच कडून संघाला अपेक्षा आहे जास्त वेळ जर मैदानावर उभा राहिला तर चांगली धावसंख्या संघासाठी बनवेल. 23 रिव्हर्स अटेम्प्ट करताना तो आपण पाहतोय अपील होते विघ्नेश. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा धावफलकावर 23. विघ्नेश 2 चेंडू खेळलाय. आक्रमकता दाखवण्याच्या तयारीमध्ये मात्र अजूनही सेट होत नाही. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. स्लोअर 1 गती कमी केली. पुन्हा एकदा थांबवलं विघ्नेशला 3 चेंडूवर. विघ्नेश पाटील काही करू शकला नाही. पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या आणि त्यानंतर नितीन सुतारचे षटक थोडं महागडं राहिलं कारण माजिद बलोचने केलेला हाहाकार ज्यामध्ये सलग 2 चौकार 1 षटकार 16 धावा आल्या 2 षटकानंतर. एकूण धावफलक 23.
तर 2 षटकांचा खेळ संपला. धावा दाफलकावर 23. वायू 11 बोनकोडे बॅटिंग करत असताना परशुराम साठे बाद झाल्यानंतर ती भागीदारी 11 आला योगेश भगत. पहिला चेंडू टेप बॉल वर आता हे षटक हाताळतोय. सेट झालाय फलंदाज माजिद बलोच. 5 चेंडू मध्ये वैयक्तिक 15 वर खेळतो आणि धावफलक टोटल पाहिलं तर 23 आहेत. वायू 11 बोनकोडे आज बी ग्रुप पाहणार आहोत. पुढच्या दोन्ही संघांना सुद्धा आम्ही सूचना देऊ. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. योगेश भगत राऊंड विकेट ना. फुटवर्कचा वापर आणि डीप स्क्वेअर लेगला जरूर हा प्रयत्न झाला. अंपायर सिग्नल 6 धावा. टेप बॉल आहे. आज पूर्णपणे चूक. प्रत्युत्तर देताना गोलंदाजांना सलामीवीर योगेश भगत 11चा हा चेंडू होता. राऊंड विकेटनं स्विंग करण्याचा प्रयत्न, मात्र जसा चेंडू बॅटवर आला टायमिंग अप्रतिम आहे. यस, आपण 24 लाईव्ह टीमचा हेल्प घेऊया. एक्झॅक्टली तिथे सीमारेषी लगत Yes, on-field decision. Yes, 6 run. यस, 2 पंचांमध्ये चर्चा होईल. ऑन फील्ड डिक्लेअर केलं. यस, 6 रन्स. चला मॅच ऑन करा. माजिद 6 चेंडू मध्ये 21 वर खेळतोय. तिसरं षटक प्रगती पथावर असताना डाऊट्स क्लिअर झालेत. आपण पाहतोय माजिद बलोजला योगेश भगत कॅरोचं हे षटक. धावफलकावर धावा 29. अपील झाली जरूर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्वरूपाने ही धाव मिळेल. धावफलक पुढे सरकेल. टोटल रन्स आतापर्यंत बॅटिंग करत असताना वायू 11 बोनकोडे 30 धावा आहेत. 3-0. भागीदारी आतापर्यंत चांगले. 10 चेंडू मध्ये 23 खेळताना विघ्नेश पाटील 3 चेंडूचा सामना केला. मागच्या 3 चेंडूवर तो काही करू शकला नाही. अपेक्षा त्याच्याकडून सुद्धा बॅटिंग लाईनअप मध्ये स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप साठी ओळखला जातो तो विघ्नेश. हा चेंडू बॅटवर आला आणि आता चोख प्रत्युत्तर. लांब लचक स्क्वेअर लेगच्या वरून पाहत बसावा असा फटका होता. बिग शॉट षटकार. जसे खराब चेंडू येतील तसे चोख प्रत्युत्तर देताना हा फटका आपण पाहिला विघ्नेशचा.
गुड स्ट्रोक. टोटल धावफलक पुढे सरकेल. माजिद बलोच वैयक्तिक योगदान त्याचं पाहिलं. 7 चेंडूमध्ये 22, 3 चेंडूमध्ये थोडा वेळ घेतला, मात्र त्यानंतर योगेश भगत गॅरोवर हे आक्रमण. योगेश भगत गॅरोचं 4 चेंडू आपण पाहिले. डॉट षटकार, सिंगल. 4थ्या चेंडूवर हा षटकार माजिद आणि या वेळेला विघ्नेश पाटील. 36 ते बॉल आणि ते 7 मिळत नाही. एसटी रक्षक लॉंग स्टॉप कडे चेंडू. येस, बॅटच्या स्वरूपाने ही धाव मिळेल. 4 धावेने धावफलक पुढे सरकेल. आता थोडासा प्रेशर मध्ये खेळताना पाहतो इच्छापूर्ती वाशीगाव. धावफलक बऱ्यापैकी आता पुढे सरकत असताना धावफलकावर 40 आहेत. 5 षटकांचा पूर्वार्ध. किती टार्गेट सेट होईल? टॉस विन टीम. इच्छापूर्ती वाशीगावनं पसंती दिली क्षेत्ररक्षणाला. बॅटिंग करत असताना वायू 11 बोनकोडे आता भागीदारी खूप चांगल्या पद्धतीनं मैदानावर होत असताना. 4-0 40. टॉस चेंडू आणि हा प्रहार. टेप बॉलवर केलेलं योगेश भगत गॅरोवर हे आक्रमण. हे षटक थोडं महागडं राहिलं. या षटकामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार. काय फटकेबाजी सूर्य. चौफेर फटकेबाजीसाठी ओळखला जातो तो विघ्नेश. आणि आता चोख प्रत्युत्तर. लॉंग ऑनच्या वरून स्क्वेअर लेगला 2 अनोख्या या फटक्यानं आता धावफलक मजबूत आहे. 3 षटकानंतर एकूण धावा 46. 46. पॅव्हिलियन मध्ये थोडासा आनंद आहे. दबाव निर्माण झालाय फिल्डिंग टीमवर. 2 षटकामध्ये कमबॅक होणं राजीव गांधी मैदान म्हटलं तर हे फलंदाजांसाठी नंदनवन आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतोय भली मोठी धावसंख्या असताना सुद्धा बॅटिंग टीमनं त्याचा पाठलाग केला. मात्र आता दोन्ही नवी मुंबईचे नामांकित संघ एकमेकांसमोर अनेक वेळा आलेत. मात्र आज किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी मध्ये पुन्हा पाहतोय माजिद आणि विघ्नेश आपल्या नावाची दहशत निर्माण करत असताना इच्छापूर्ती वाशीगाव संघाविरुद्ध 46. योगेश भगत गॅरोचे 2 षटक 30 धावा. पॉवर प्ले 1 मध्ये आपण पाहतो त्यांनी अवघ्या 7 धावा दिल्या होत्या. मात्र टेप बॉलचं षटक त्याचं थोडं महागडं राहिलं. 23 धावा आल्या. क्रमांक 4चं हे षटक. हितेश शेट्टी षटक क्रमांक 4. दोन्ही फलंदाज सेट आहेत. माजिद बलोच वैयक्तिक 7 चेंडू मध्ये 22 खेळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर 46. 46. हितेश शेट्टी स्लोवर 1 राईट आर्म ओव्हर द विकेट. न गती थोडी कमी होती आणि इथे हितेश कडून हेच करावं लागेल. मागच्या षटकामध्ये गॅरोचं महागडं षटक राहिलं. इथे या इनिंगला थोडं रिकवर करायचं असेल तर 4थ्या 5व्या गोलंदाजांना तेच काम करावं लागेल. हितेश शेट्टी अमांतर चेंडू हा पाहिला. छोटासा रनअप आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटनं चेंडू स्विंग करतो. टप्पा मागे ठेवलाय आणि गॅप मध्ये लॉंग लेग क्षेत्राकडे 4 धावा मिळतील. धावसंख्या वेगाने पुढे सुरू आहे अजूनही. प्रथम फलंदाजी करत असताना वायू 11 बोनकोडे 50 रन्स कंप्लीट. 50 धावा पूर्ण होत असताना टोटल स्कोर 51. 51. हितेश शेट्टी थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. पॉइंट कडून डीप कव्हर आहे. डीप लॉंग ऑफ आहे. शॉर्ट पॉइंट सुद्धा व्यू रचनेमध्ये ऑफ साईडला. डीप लॉंग ऑन सुद्धा. फाईन लेग स्क्वेअर लेग मध्ये जास्त मोठे फटके आले तिथे थोडी नियुक्ती केली. ओ हा चेंडू बघा नक्कीच बेनिफिट उठवता आला नाही. हितेश शेट्टीला पाहतोय धाव घेण्याची तयारी. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. टोटल 53 वर. ज्या पद्धतीने धावसंख्येची सरासरी सुरू आणि अशा पद्धतीने खेळ राहिला तर चांगली धावसंख्या सेट होईल. समोर ठेवलाय लॉंग ऑफ कडे खेळून काढतोय. शांत डोक्याने खेळतोय.
माजिद बलोच वैयक्तिक योगदान पाहिलं 10 चेंडूमध्ये 29, टोटल धावफलक 54 वर. इच्छापूर्ती वाशीगाव संघाविरुद्ध वायू 11 बोनकोडे विघ्नेश पाटील 7 चेंडूचा सामना केला 16, 3 मोठे फटके, 2 षटकार, 1 चौकार. आक्रमणाचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हितेश शेट्टी कमबॅक करून देत असताना 1 चौकार आल्यानंतर उर्वरित चेंडू पाहिलं धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न. पुन्हा गती कमी केली, स्विंग होता. विघ्नेश थोडा नाराज आहे, मोठा फटका खेळण्याचा मोह त्याचा होता. शांत बसवते, गुड रिकवर करताना हितेश शेट्टीची गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला, 10 धावफलकावरती 55, 55. या षटकातील शेवटचा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करतोय, 1 धाव तर पूर्ण होईल, 2 धावेसाठी प्रयत्न होणार का? क्षेत्ररक्षण थोडं खराब. यस, बॅटिंग करत असताना वायू 11 बोनकोडे टोटल रन 4 षटकानंतर एकूण धावफलक 57, 57. तर यानंतर पुढचा सामना आहे आरसीसी पेठ आणि गोठेगर बी. दोन्ही संघ आपले प्रतिनिधी जर प्रेझेंट असतील तर त्यांना विनंती करतो. संघनायक आरसीसी पेठ आणि गोठेकर बी. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. ते 4 षटकानंतर धावफलक 57. षटक क्रमांक शेवटचा असेल असा पूर्वार्धातील 5वं षटक. हिरामन पाटील भागीदारी खूप छान सुरू आहे, कारण पहिलं विकेट्स आपण पाहिलं जेव्हा धावा होत्या 7 आणि त्यानंतर ही दोघांची भागीदारी. परशुराम साठे बाद झाल्यानंतर आपण पाहतोय दोन्ही फलंदाज ज्यामध्ये माजिद पूर्णपणे सेट झाला, तेवढंच वर्चस्व दाखवते विघ्नेश पाटील. शेवटचं षटक हिरामन पाटील, टोटल धावफलक 57. हा चेंडू हाफ ट्रॅकर बॅटच्या मधोमध, सुपर पॉवर शॉट, कुठली संधी नव्हत्या, लांब लचक. सुरुवातीच्या 3 चेंडूवर मला संघासाठी खेळायचे, चांगली धावसंख्या उभी करायचे आणि तो दृढ निश्चय करून मैदानावर विघ्नेश पाटील आक्रमण करतो. वैयक्तिक 9 चेंडूमध्ये 23. षटकाराच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलाय. टोटल धावफलक 63, 63 या धावसंख्येवर. हिरामन पाटील पहिल्या चेंडूवर त्याने मार खाल्ला. 63. विघ्नेश पाटील 9 चेंडूमध्ये 23. खोला चेंडू टाकला होता, गुड बॉल. कमबॅक करत असताना धाव घेण्याची तयारी, नकार दिला होता माजिदनं, सिंगल इनफ आहे. मात्र विघ्नेशची थोडी घाई होती. हिरामनला आता कमबॅक होणं खूप महत्वाचे. भागीदारी एकदा बॅटिंग आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे. 21 चेंडूमध्ये दोघांची 57 धावेची ही आपण भागीदारी पाहतो. 64. वायू 11 बोनकोडे पुन्हा एकदा समोर पुढ्यामध्ये चेंडू ठेवलाय, ऑन साइडला लॉफ करतोय. आज मात्र माजिद बहरतोय. दुवादार खेळिया 7 धावेनं पुन्हा एकदा संघ पुढे सरकेल. हिरामन पाटीलचा हा चेंडू, फुटवर्क, टायमिंग बेमिसाल. टोटल रन्स 2 षटकार आलेत. वायू 11 बोनकोडे 70 धावा आहेत. समोर योगेश भगत, ग्यारो आणि बोनकोडेला माहिती आहे चांगलं टार्गेट सेट करणं संघ हितासाठी महत्वाचं असेल आणि त्याच दृष्टीनं ही बॅटिंग होते. ओ सुपर स्ट्रोक, क्लासिक शॉट, डीप स्क्वेअर लेगला. काय फटकेबाजी सूर्या. माजिद बलोच कडून वैयक्तिक पोहोचला. आता
13 चेंडू 41, 74, 74 धावा आहेत. चेंडू शिल्लक 2, फुटवर कमालीचं टायमिंग, चौफेर फटकेबाजी करतोय. चौकार षटकारांची सर्वांग सुंदर खेळी, मैदानावर नॉट आउट नाबाद खेळतोय. आक्रमक माजिद बलोच 74. 7 धावेवर विकेट गेल्यानंतर ही दोघांची भागीदारी. इच्छापूर्ती वाशी गाव संघाला विचार करायला भाग पडल्या. आक्रमकता, कारण समोर गॅरो आपण पाहतो आणि त्याच्या विरुद्ध हे चांगलं टार्गेट सेट होत असताना पुन्हा एकदा आक्रमण. टायमिंग स्ट्रोक आहे, ताकद सुद्धा डीप कडे अगदी सीमारेषी लगत. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता आणि त्याच्यावरून हा बिग स्ट्रोक, सुपर स्ट्रोक. बॅटिंग करत असताना वायू 11 बोनखोडे 80 धावा. 8-0. काय बहरला आज. 47 वर पोहोचलाय. शेवटचा चेंडू थोडा आखूट टप्प्याचा होता, झेल होणार का. ओ गुड कॅच, बॅड लक. एकूण धावफलक पाहिलं आपण तर 80, 80, 81. बॅटिंग आवडली असेल तर माजिद बलोचसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. सुंदर, आकर्षक, हटके खेळी. षटकार 4, चौकार त्यामध्ये आपण पाहिले 4 आहेत आणि 15 चेंडू मध्ये 47. त्याला साथ दिली विघ्नेशनं सुद्धा चांगल्या खेळानं. गुड बॅटिंग, गुड बॅटिंग. थोडा दबाव, दडपण वाढलाय, मात्र इच्छापूर्ती वाशीगावला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. गॅरो हे यंग जनरेशन, स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. गोलंदाजांवर थोडा नाराज आहे आज संघनायक. मात्र 23 धावेचं इरामनचं षटक, गॅरोचं टेप बॉलचं षटक होतं 23 धावेचं. मात्र उर्वरित पाहिलं नितीन सुतार 16, त्यामध्ये हितेश शेट्टीनं 11 धावा दिल्या. म्हणजे एकंदरीत 5 षटकामध्ये गॅरोचं पहिलं षटक सोडलं तर 4 षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा बऱ्यापैकी बनवल्या. भागीदारी सुद्धा चांगली आहे. पूर्वार्धाचा खेळ संपला, 80 धावा आहेत, 81चं टार्गेट, 81. ते इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. आरसीसी पेठ. यस, आपण उत्तरार्धाकडे वळणार आहोत. 81चं टार्गेट.